नमस्कार, माझा इंडिया न्यूज. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या मोशी कचरा डेपो येथे कचरा डेपोच्या परिसरात असणारी इमारत 8 जुलै 2026 रोजी दुपारी 1:15च्या सुमारास कोसळली. पण ही इमारत कोसळण्याच्या अगोदर तेथील जे कामगार आहेत, जे डंपर या कचरा गाडीतून हे वाहतूक करणारे जे ड्रायव्हर आहेत, त्यांनी नेमकं काय सांगितलं. या घटनेच्या दिवशी सकाळी 11 वाजता हा डोंगरचा काही भाग कोसळला होता. त्यावेळेस तिथे बाजूला बॅरिकेड लावण्यात आले. पण परत 1:15च्या सुमारास हा पूर्ण डोंगर कोसळला. या ठिकाणी असणारे प्रत्यक्ष ड्रायव्हर ते नेमकं काय सांगतात, नेमका कसा झाली ही दुर्घटना आपण पाहूयात. त्यांच्याच तोंडातून नेमकं ऐकूयात ही दुर्घटना नेमकी कशी घडली आणि प्रशासनाने याच्याबद्दल का खबरदारी घेतली नाही, हा देखील मोठा प्रश्न पडतोय आता सध्या. पाहूयात नेमकं ड्रायव्हर काय सांगतात ते. काल 4 दिवसापासून जी घटना मुशीच्या इथं घडली आहे, तुमच्या शेजारचे काही म्हणजे सोबत काम करणारे जे आहेत ते काही जखमी झालेले आहेत, काही मृत्यू झालेले आहेत. नेमकी कशा प्रकारे तिथं काम चालतंय? आता काम चालू असतं, पण आम्ही पण तिथं रोज दिवसातनं 2-3 वेळा जातो. त्या दिवशी पण मी 8-8:30ला पहिली ट्रिप घेऊन डम्पिंगला गेलो होतो. खाली केली त्याच रस्त्याने. ज्यावेळेस नंतर 11 वाजता त्याच रस्त्यात मी गेलो, त्यावेळेस अर्धा डोंगर खाली आला होता. तो रस्ता बंद केला होता आमच्यासाठी जाण्यासाठी. त्याच रस्ता बंद करून त्या बिल्डिंगच्या बाजूने एक रस्ता होता आतमधून, त्या रस्त्याने आम्हाला जायला लावलं. दुसरी डम्पिंग मी खाली करून आलो. तिसऱ्या डम्पिंगच्या वेळेस साधारण 1:15 ते 1:30 वाजले होते. त्यावेळेस आमचे सहकारी बी काय आतमध्ये होते, मी पण निघालोच होतो. मी अर्ध्या रस्त्यात होतो. मला त्यावेळेसच फोन आला की इकडे येऊ नको, सगळं जाम आहे. आमचे सहकारी काय आहेत त्यांनी अवघ्या 1-2 मिनिटाचं अंतर पास केलं आणि मागे डोंगर अख्खा कोसळला. ज्यावेळेस पहिली ट्रिप तुम्ही घेऊन गेले होते त्यावेळेस तिथं काय सिच्युएशन? पहिल्या सिच्युएशनला डोंगर वरनं घसरला होता. नाही, तुम्ही ज्यावेळेस ट्रिप घेऊन गेले त्याच्यात थोडेच तास आधी तुम्ही पहिली ट्रिप घेऊन गेले, त्यावेळेस काय पाण्याने असं ज्यावेळेस दुसरी ट्रिप घेऊन गेलतो ना डम्पिंगला मी, त्यावेळेस जो डोंगर आहे तो अर्धा रस्त्यात आला होता. म्हणजे जो रस्ता आहे तो अर्धा रस्ता बुजला, बंद झाला होता. त्यांनी बॅरिकेड लावली तिथं की डोंगर अर्ध्या रस्त्यात आलाय म्हणून. म्हणजे 11:00च्या दरम्यान. मग त्याच्यानंतर मग तो रस्ता बंद केला आणि त्याच्या बाजूचा त्या बिल्डिंगच्या समोरचाच रस्ता चालू केला होता त्यांनी. मग त्याच्यानंतर मी खाली केली. तिसऱ्या ट्रिपला ज्यावेळेस चाललो होतो मी 1:15ला, मी साधारण डेपोच्या खालीच असन, आमचे काही सहकारी मध्ये होते. मी मध्ये जाताना त्यांनी फोन केला की मध्ये येऊ नको. आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की ते म्हणले की आम्ही 2 मिनिटं अगोदरच पुढे सरकलो, तेवढ्यात मागणं डोंगर. ज्यावेळेस अर्धा डोंगर आला होता लगभग किती वाजले त्यावेळेस? 10-11 वाजले. हा, ज्यावेळेस आम्ही 9ची ट्रिप घेऊन गेलतो त्यावेळी एक ट्रिप झाली तिथं. आणि जसं आम्ही डोंगरच्या असं आतमध्ये गेलो की आम्हाला सोमनाथ सर म्हणून आहेत तिथं मेन पालिकेचे. त्यांनी आम्हाला म्हणले तुम्हाला काय दिसत नाही का पुढे डोंगर पडायला लागला? सर म्हणलं तुम्ही आम्हाला पहिलंच सांगा की असं असं व्हायला लागले. अगर तुम्ही एक माणूस ठेवा म्हणलं की बाबा पुढं जाऊ नका, तुम्ही इकडून जावा. नंतर तो रस्ता बंद केला होता. 1:45च्या आसपास ही सगळं, ज्यावेळेस आम्ही गाडी घेऊन गेलो दुसरी डम्पिंग करायला त्यावेळेस ही सगळं पडलेलंच होतं. 15 ते 20 मिनिटात जर आम्हीच जर नसतो गेलो म्हणजे तिथं पोहोचलो असतो तर आम्हीच सापडलो. भरपूर गाड्या जातात आमच्या बाहेर. एक 10-15 मिनिटाचाच फरक पडला की आम्ही गेलो. माझा इंडिया न्यूज, मोसी, पिंपरी चिंचवड.